आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. विक्रम 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 वेताळ ताळ ताळ. 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 विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम 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 वेताळ ताळ ताळ. विक्रम 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 वेताळ ताळ ताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ. वेताळ, मी तुला नाही सोडणार. मी तुला सोडणार नाही वेताळ. विक्रम, पळून जा. माझा पाठलाग सोडून दे. मी तुझ्या हातात सापडणार नाही. जे माझ्या मागे लागले ते महामूर्ख होते. मूर्ख राजा, हा लांब रस्ता तेव्हा पार होईल जेव्हा काही मी बोलेन, काही तू बोल, काही गोष्टीतून गोष्ट होऊ दे. अरे तू ही ज्ञानी, मी ही ज्ञानी. पण तू बोलणार नाहीस. माहित आहे, मी गोष्ट सांगताना तू आहू पण नाही करणार. आज मी तुला एक नवीन गोष्ट सांगतो. ऐक. नगरात नगर वर्धमान. काय नाव? वर्धमान. तिथला राजा, त्याचं नाव रूपसेन. दीन दुखी त्यांचे अश्रू पुसले नाही तर त्याला ना दिवसाच्याही ना रात्री आराम. अशा दानी धार्मिक राजाच्या नगरीजवळ एक वीर राहत होता आणि त्याचं नाव सुद्धा वीरवर. 503.
504 बस करा आता, पुष्कळ झालं. 505 506 एक गोष्ट बोलू. बोल. आपल्या पूर्वजांनी जे कमावलं होतं ते हळूहळू आपण आणि आपल्या कसरतीनं गमावलं. आपण कधी विचार केलात की आपण काहीच केलं नाही तर आपल्या मुलांचं काय होईल? अगं मी हे शरीर इतकी मेहनत करून कमावलंय, उगीच नाही कामासाठी कमावलंय. कुठल्या कामासाठी बनवलंय? आपले महाराज रूपसेन किती पराक्रमी आहेत ना. ते तर आहेत, मी त्यांचा अंगरक्षक बनणार, त्यांचा सेनापती बनणार आहे. पण केव्हा बनणार त्यांचे अंगरक्षक? जाल तेव्हाच बनाल ना, की घरात बसून होणार आहे? तू योग्य बोलतेस. मी उद्याच जाईन. काय रे, कुणाला भेटायचंय? मला महाराजांना भेटायचंय. थांब, मी विचारून येतो. दया करा प्रभू, पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही. जनावर, माणसं सारे जण व्याकुळ झालेत. मग शेती कशी होणार? मला माहिती आहे माते. आपल्याकडे एक विनंती आहे. मी तर रिकाम्या हाताने आले. यावर्षी मी महसूल नाही देऊ शकणार. माफ कर बाबा, माफ कर. तू चिंता नको करू. यावर्षी कुणालाही महसूल द्यायची गरज नाहीये. देव तुझं भलं करो बेटा. दिवाणजी, जी महाराज. राजकोषातून सर्वांना मदत दिली जावी, विहिरी खणल्या जाव्यात. महाराज, बोल, काय आहे? राजद्वारावर एक तरुण आपल्या दर्शनासाठी आलाय. त्याला थांबायला सांग. तहानला असेल तर प्यायला पाणी दे, भुकेला असेल तर खायला दे, त्याच्या घोड्याला चारा खायला दे. आम्ही आलोच आत्ता. प्रणाम महाराज. काय नाव आहे तुझं? माझं नाव वीरवर आहे महाराज. काय हवंय? मला आपला अंगरक्षक व्हायचा आहे. काय वेतन घेशील? प्रतिदिन 9 तोळे सोनं घेईन महाराज. काय, 9 तोळे सोनं प्रतिदिन? जी महाराज. महाराज, हा कोणी वेडा वाटतोय. आपला वेळ वाया दवडतोय. नाही दिवाणजी, वीरवर जर इतकं सोनं मागतोय तर त्यामागे त्याचं योग्य कारण हे असणारच. वीरवर, जी महाराज. तू हे सिद्ध करू शकतोस की तू 9 तोळे सोनं मिळण्यायोग्य आहेस म्हणून? महाराज, आपण पृथ्वीचे पालक आहात. आपलं जीवन खूपच मौल्यवान आहे. जेव्हा आपण शांत झोपलेले असाल, मी अंगरक्षक आपल्या शरीराचं रक्षण करीन. आपल्या प्राणांच्या रक्षणासाठी याहून कमी वेतन घेणं आपल्या मूल्यवान जीवनाचा अपमान आहे. महाराज, तरीही जेव्हा आपली इच्छा होईल मी परीक्षा द्यायला तयार आहे. मग ठीक आहे, आम्हाला तुझ्या वीरतेचा काही चमत्कार दाखव. जशी आज्ञा. वीरवरने वीरतेचे असे काही नमुने दाखवले की राजाने खुश होऊन वीरवरला आपल्याकडे नोकरी दिली. हे आहे आजचं वेतन. हे आजचं वेतन आहे? हो, इतकं आपण रोज आणणार? रोज. पण इतक्या धनाची आपल्याला आवश्यकता काय? आपण काय करणार? हे सारं धन आपल्यासाठी नाही. यामधलं अर्ध गरिबांना वाटून टाक, अर्ध्यातून अर्ध ब्राह्मण, संन्यासी आणि अतिथींना देऊन टाक, आणि जे वाचेल त्यातून अर्ध आपलं आणि अर्ध आपल्या मुलांचं. जी अच्छा. ठीक आहे? वीरवर उठता, बसता, खाता, पिता, चालता, फिरता 8ही प्रहर 24 तास आपल्या राजाच्या सेवेत रुजू असे. म्हणूनच विद्वान लोक म्हणतात की सेवा धर्म योग धर्मापेक्षाही कठीण आहे. आणि एके रात्री वीरवर असाच राजाच्या सेवेत होता आणि त्याने दुरून एका बाईच्या रडण्याचा आवाज ऐकला.
पुन्हा स्त्रीच्या रडण्याचा आवाज ऐकू येतोय वीरवर. होय महाराज. कळत नाही असं कोणतं संकट आलंय तिच्यावरती. माणसाच्या जीवनात प्रत्येक क्षण अनिश्चिततेचा असतो महाराज. जा आणि जाऊन तिच्या रडण्याचं कारण विचारून ये आणि आम्हाला सांग ते. जशी आज्ञा. नोकराला आजमावायचं असेल तर त्याला अनपेक्षित काम सोपवावं. जर जो हुकूम मानेल तो नोकर कामाचा, आणि जो तक्रार करेल, काम टाळेल, तो नोकर बेकार. अरे खरा तो जो संकटाच्या वेळी कामी येईल. या सगळ्याचा विचार करून राजा वीरवराच्या पाठीपाठी निघाला. तू कोण आहेस देवी? आणि अशी एकटी बसून का रडतेस? कोण? वीरवर? तू चालता हो इथून. मला आणखी दुःखी करू नकोस. तू चालता हो इथून. तू मला ओळखतेस? मी या राज्यातल्या सगळ्यांना ओळखते, पण आता या राज्यात कुणीही राहणार नाही. सगळं काही नष्ट होईल. ना राजा राहील ना प्रजा. सगळं काही संपून जाईल. संपून जाईल सगळं. राजा आणि प्रजेच्या नाशाची कल्पना करणारी तू कोण आहेस? सांग, तू कोण आहेस? मी कोण आहे? मी राजलक्ष्मी आहे. राजा रूपसेनच्या राज्याची लक्ष्मी. पण आता मी इथे जास्त दिवस नाही राहू शकणार. कारण काळ राजा रूपसेनला संपून टाकेल, समाप्त करून टाकेल. हे राज्य संपून जाईल. हो. इतका प्रतापी पुण्यात्मा राजा मरून जाईल? राजा रूपसेनचं राज्य समाप्त होऊन जाईल? नाही, असं नाही होऊ शकत. होय वीरवर, या कारणासाठीच मी खूप रडतेय. काळासमोर कुणाचं काहीच चालत नाही. मी काय करू? मी काहीच करू शकत नाही. मी काहीच करू शकत नाही. आई लक्ष्मी, या संकटावर काहीतरी उपाय असेलच. हो आहे. काय आहे सांगावं? इथून एक योजन दूर दक्षिणेकडे एक गुहा आहे. त्या गुहेत इथला काळदेव राहतो. तो भुकेलेला आहे. तो जर बाहेर आला तर तो राजा रूपसेनचे प्राण घेईल. मी रूपसेनच्या शरीर आणि प्राणांचा रक्षक आहे. मी असं नाही होऊ देणार. मला सांग, काळ देवतेला प्रसन्न करायला काय करावं लागेल? काळदेव भुकेला आहे. आणि भुकेला काय लागतं? भुकेलेला केवळ तृप्ती हवी असते. तृप्ती. पण असा कोण आहे जो राजाच्या राजपरिवाराचं स्थान घेऊ शकेल? मी आणि माझा परिवार. आम्ही असताना काळ देवता राज्य आणि राजाला काही नाही करू शकणार. मी वीरवरला नाही मरू देणार. कधी नाही. मूर्ख आहेस का राजा? तो 9 तोळे सोन्याचा रोजचा नोकर आपले प्राण देईल. रूपसेन, तू राजा आहेस. त्याच्या मृत्यू पश्चात तू 100 वर्ष राज्य करशील. मी राजलक्ष्मी तुझ्याकडेच राहीन. तुझी पूर्ण सेवा करीन. नाही माते, वीरवर माझा सेवकच नाही, माझी प्रजाही आहे. आणि आपल्या सुखासाठी आपल्या प्रजेचं बलिदान देणं हा राजाचा धर्म नाही. काळदेव माझा मृत्यू इच्छितो, मी मरेन. वीरवर आणि त्याचा परिवार नाही. माते, मी राजा असेपर्यंत कधी नाही. नाही रूपसेन, नाही. नाही माते, कधी नाही नाही. रूपसेन, नाही. तू नको जाऊस रूपसेन. तू नको जाऊस रूपसेन. नाही, मी राजा असेपर्यंत कधी नाही. नाही रूपसेन, नको जाऊस रूपसेन. जेव्हा कुठल्या राज्यावर वा देशावर संकट येतं तर त्या देशाचा प्रत्येक पिता आपल्या मुलाचं समर्पण करायला तयार झाला. धरती मातेचा प्रत्येक पुत्र आपल्या प्राणाची आहुती द्यायला मैदानात उतरला.
तर अशा देशाचं शत्रूच काय, पण काय देव सुद्धा काही नुकसान नाही करू शकत. राजलक्ष्मीचं बोलणं ऐकून वीरवर आपल्या घरी गेला. त्यानं परिवाराला समजावलं की राजाच्या प्राणाच्या रक्षणासाठी काळ देवासमोर समर्पण आवश्यक आहे. वीरवरचं ऐकून सगळा परिवार आपल्या कर्तव्यानं प्रेरित होऊन त्याच्या बरोबर पाठीपाठी निघाला. कोण आहेस तू? इथं का आलास? मी आहे वीरवर, महाराज रूपसेनांचा अंगरक्षक. आणि हा आहे माझा परिवार. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, महाराजांच्या प्राणांचं रक्षण करणं आमचा धर्म आहे. मी भुकेला आहे. मी खूप भुकेला आहे. माझी भूक कोण मिटवेल? मी आणि माझा परिवार. या. मी खूप भुकेला आहे. या. या. वीरवर, वीरवर, वीरवर. वा रूपसेन, तू आपल्या ऐवजी सेवकाच्या परिवाराचा बळी देऊन मला प्रसन्न केलंस. सुखी हो, दीर्घायु भव, 100 वर्ष राज्य कर. नाही, तू माझा काळ आहेस, माझा मृत्यू आहेस. त्या निर्दोष वीरवर आणि त्याच्या परिवाराचा नाही. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं राजा. जा, परत जा आणि सुखानं राज्य कर. धिक्कार आहे, धिक्कार आहे राजाच्या अशा जीवनावर जिथं त्याच्या सुखासाठी निर्दोष मारले जातात. मी येतोय काळ देवता, मला ग्रहण कर. मी येतोय. ऐकलीस ना सगळी गोष्ट? आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. मानलं की धन्य आहे तो सेवक ज्यानं आपल्या स्वामीच्या प्राणाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचं मोल नाही दिलं, आणि धन्य आहे तो राजा ज्यानं आपल्या प्राणाचा स्वार्थ नाही धरला. पण तू हे सांग की या दोघांमध्ये पुण्य कुणाचं जास्त, बलिदान कुणाचं मोठं? महान कोण, सेवक की राजा? सर, पुण्य कुणाचं जास्त, बलिदान कुणाचं जास्त, महान कोण, सेवक की राजा? बोल, अरे बोल. जर माहीत असून सुद्धा नाही बोललास तर लक्षात ठेव, तुझ्या डोक्याचे तुकडे तुकडे करून टाकीन. बोल राजा, बोल. विक्रम बोल. राजा विक्रम बोल. त्रिविक्रम बोल. सम्राट विक्रम बोल. सम्राट विक्रमादित्य बोल. उत्तर दे. बघ, वर बघ. सर्व देवी देवता, गंधर्व, ऋषी मुनी सगळे वाट पाहतायत तुझ्या न्यायाची. तू खूप मोठा न्यायी आहेस ना? जर खरा न्यायी असेल तर आत्ता आपला न्याय सांग. कोण महान? बोल बोल बोल. उत्तर दे. ऐक वेताळा, दोघात अधिक महान आहे राजा. सेवकाचं
अंगरक्षकाचं तर कर्तव्य आहे, हा धर्म आहे की जेव्हा संकट येईल तेव्हा आपले प्राण देऊन आपल्या स्वामीचं रक्षण करणं. पण जेव्हा राजा आपल्या सेवकासाठी, आपल्या प्रजेसाठी, आपल्या पदाचा, आपल्या राज्यपदाचा सगळा स्वार्थ, सगळा मोह सोडून प्राण द्यायला तयार होतो, तेव्हा त्याचा त्याग खूप मोठा असतो. त्याचं सत अधिक, त्याचं पुण्य अधिक. तो राजनेता खूप महान आहे जो आपल्या प्रजेसाठी सगळं काही, अगदी प्राण द्यायला सुद्धा तयार होतो. वेताळ, तो खरोखर खूप महान आहे. एकदम योग्य बोललास. आता मी जातो. नाही वेताळ, तुझी गोष्ट पूर्ण कर, गोष्ट पूर्ण कर. अरे कुठली गोष्ट? अरे कुठला मृत्यू आणि कुठला काळदेव? अरे ही तर राजलक्ष्मीनं माया रचली होती. या परीक्षेसाठी जो सेवक 9 तोळे सोनं रोज घेतो त्याची सेवा भावना किती आहे हे जाणण्यासाठी माया रचली होती. धन्य आहेस रूपसेन. राजा असावा तर असा, जो आपल्या प्रजेला त्रासात नाही पाहू शकत. धन्य आहेस वीरवर. असे सेवक ज्या राज्यात असतील ते राज्य कधीच नष्ट होऊ शकत नाही. आई लक्ष्मी, माते, आजपासून वीरवर माझा सेवकच नाही, माझा मित्रही आहे. आजपासून तू माझा सेनापती आहेस. आता मी जातो. वेताळ, मी तुला सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही वेताळ. विक्रम, पळून जा. माझा पाठलाग सोडून दे. मी तुझ्या हातात सापडणार नाही. जे माझ्या मागे लागले ते महामूर्ख होते. विक्रम 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 वेताळ ताळ ताळ. 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 विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम 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 वेताळ ताळ ताळ. विक्रम 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 वेताळ ताळ ताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ.